वरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी आम्ही चाललो आहोत इगतपुरीला. जसं तुम्हाला सांगितलं लग्न आहे. आजची हळद आहे संध्याकाळी आणि उद्या लग्न असेल. परवा अजून एक कार्यक्रम आहे, तिकडे जायचं आहे मला. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपलं काम पण सोबत होतच राहणार आहे त्यासाठी. तर चला मग आता इगतपुरीचे ब्लॉग बनवणार तुम्हाला आता खूप आवडणार आहेत मला माहिती आहे. चला मग. जस्ट मी इगतपुरीमध्ये पोहोचले आहे आणि माझं जेवण वगैरे करून झालं दुपारचं. ट्रेनला खूप गर्दी होती त्यामुळे मी काही शूट वगैरे काही घेतलं नाही. पण आमच्या दारासमोर मस्त मांडव लागलेलं आहे, हळदीचं सेटअप तयार केलेलं आहे. जसं तुम्हाला सांगितलं की इगतपुरीमध्ये माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे, निकिताचं. आणि मग तिची हळद आहे आज, उद्या लग्न असेल. तर मग त्याची तयारी सगळी चालू आहे आणि मांडव वगैरे छान सेटअप केलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी आता. हळदीचा सेटअप केलेला आहे. वाव, खूप सुंदर केलंय. हे बघा मांडव. आरविश पडशील. तर इकडे बघा बिर्याणी बनवायची संध्याकाळचा मेनू ठरलेला आहे आणि त्याची तयारी चालू आहे बघा. हळू हळू हळू. कांदा बघ ना बाळा, कांदा बघ. इकडे कांदा कट करतायत. हे माठ आपल्याकडे असं बांधतात ना. या साईडला आता चूल बनवायची तयारी होते. तुम्ही बघा काय बनवणार आहे दादा तुम्ही? मी बिर्याणी बनवणार. अच्छा, चिकन बिर्याणी. तर मंडळी आजचा कार्यक्रम आहे, जो हळदीचा कार्यक्रम आहे, ते माझे मित्र आहे, यांचं नाव आहे नईम. ते खूप छान असं म्हणजे बिर्याणी बनवतात. ते आता ते तुम्हाला स्वतःहून सांगेल. हॅलो, माझं नाव नईम आहे. आज प्रेम भाऊ आपले त्यांच्या बहिणीची हळद आहे. त्यांच्या हळदीसाठी मी तायरी बनवणार आहे. चिकन तहारी म्हणता. स्पेशलिस्ट आहे इगतपुरीमध्ये चिकन तायरीसाठी. आज आपण 50 किलोची चिकन तायरी बनवणार आहे. ज्यावेळेस बनल तर खाल्ल्यानंतर तुम्ही मला फीडबॅक द्या. बस. खूप फेमस आहे माझा मित्र, खूप फेमस आहे. तुम्ही कुठे पण जा, नईम नाव तुम्ही सांगितलं ना बिर्याणी बनवत आहे, फक्त तुम्हाला घर दाखवलं, ते घरी सोडलं तुम्हाला की हा इथे राहतो. खूप छान बनवलं. तुम्ही बनवल्यावर पण मी तुम्हाला दाखवणार की बिर्याणी कशी बनवतात. तुम्हाला आता दाखवलं विशालने. आणि अशी मस्त हळदीची तयारी चालू आहे. संध्याकाळी धमाल येईल, डीजे वगैरे लागेल तेव्हा ज्या मजा येईल. आणि आरविशचं बघा खेळायचं काम चालू आहे. आल्यावर ती वहिनी आहे घरामध्ये, बाई आहेत, भाऊ आलेला आहे, भाऊ पण कामामध्येच आहे. भाऊची गाडी तर आहे समोर, भाऊ कुठे आहे का माहिती. तर मग आता चला घरामध्ये बघू आपण काय चालू आहे ते. बहिणींचं काम आवरायची तयारी चालू आहे. विदा हाय कर. विदा तुला फ्रॉक आवडला बेटा? छान आहे ना. अच्छा, तर आता चूल पेटवायची आहे. मग दगडाला अशी मस्त माती लावून घेतलेली आहे आणि या मावशी पण आहेत, मावशी करतायत. तर इकडे तुम्ही बघू शकता मस्त अशी चूल पेटवलेली आहे आणि सुरुवात झालेली आहे आता.
मंडळी झालेली आहे संध्याकाळ आणि मी मस्त अशी येल्लो कलरची साडी नेसलेली आहे आणि वहिनी पण छान तयार झाली आहे, विधा पण छान तयार झालेली आहे, बाईंनी पण खूप छान तयारी केलेली आहे. सगळ्यांची तयारी झाली आहे. आता हळदीला म्हणजे कसं बाहेर डीजेचं वगैरे सगळं सेटअप तयार झालेलं आहे आणि डीजे चालू होईल थोड्या वेळातच आणि खूप धमाल येणार आहे, खूप मज्जा येणार आहे. तुम्हाला विदा दाखवते. मी तसं तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की माझी छोटीशी बावली, माझी परी ती तुम्हाला दाखवते. ही आहे माझी विदा आणि माझ्या विदाने कशी तयारी केली आहे. विदा कोलफी ओ गो बाई, माझी प्रिन्सेस ती खूप छान दिसते बाबू तू. वहिनीने पण छान मस्त तयारी केलेली आहे. पिस्ता कलरची साडी वेअर केलेली आहे वहिनीने आणि विदाला भूक लागली म्हणून भरवतायत. आरविश झोपला आपला इकडे, खूप थकला आणि झोपी गेलाय. इकडे आहेत विशाल. मंडळी तुम्ही बघू शकता मी अशी छान मस्त येलो कलरची साडी वेअर केलेली आहे आणि सिंपल साडी माझी नेहमीची तयारी. तर माझी तयारी कशी वाटते मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बाय.
बघा इथे बघा. हॅलो. हे बघा. तुम्ही बघू शकता बाई आजी आर्विशला भरवतायत.
मंडळी हळद लागलेली आहे आणि बाहेर जेवण चालू आहे. खूप जास्त गर्दी आहे जेवणाला. त्यामुळे मग मी घरात आलेली आहे. आम्ही सगळे घरात येऊन बसलो कारण खूप जास्त गर्दी बाहेर. त्यासाठी बाकीचे पाहुणे मंडळी सगळे आहे, दाखवते तुम्हाला. हे बघ, नवरीचा भाऊ, मोठा भाऊ सर्वात ना. अच्छा अच्छा अच्छा. इकडे बघू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे. इकडे आहे माऊ, इकडे आहे आरविश, इकडे आहे विधा. तू, माऊ आणि विधा तिघं एकत्र आलेले आहेत. बाबू हाय करा सर्वांना. माझा ह्या दोघींचा एकटा भाऊ हा ना. माझे पिल्ल कसे दिसतात मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर इकडे आमच्या कॉलनीच्या सगळ्या बायका एकत्र जेवण करायला बसलेल्या आहेत. नयन वहिनी, कसं आहे जेवण? आहे जयसल वहिनी? हो आलेच, बसते मी पण जेवायला. हो हो आले आले. तर इकडे बाई आणि मी जेवण करायला बसलो आहे. तिकडे सर्व आमच्या कॉलनीच्या बायका बसलेल्या आहेत जेवण करायला. आणि आता जेवणामध्ये काय काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल. जेवणामध्ये आहे चिकन बिर्याणी, कोशिंबीर आणि इकडे आहे शिरा, पायनॅपल शिरा आहे हा. व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही बिर्याणी आहेत. व्हेज बिर्याणी पण आहे, नॉन व्हेज बिर्याणी पण आहे, पण आम्ही तर नॉन व्हेज खाणार ना बाई. आता मस्त जेवण वगैरे करून घेतो, नंतर मग डीजे स्टार्ट होईल. मग डान्स करण्यासाठी एनर्जी हवी थोडीफार ना बाई. मंडळी स्पेशली डान्सचा व्हिडिओ तुम्हाला उद्या शेअर करेल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.